आत्मा नमस्ते. आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आज गुरु याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. तसं बघायला गेलं तर आध्यात्मिक मार्गावर गुरु करणं ही सोपी गोष्ट आहे. आम्ही यांना गुरु केलंय असं पण म्हणू. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला गुरु मानणं ही सुद्धा सोपी गोष्ट आहे. आम्ही यांना गुरुस्थानी मानतो. पण एखाद्या वेळेस एखाद्या गुरूंना भेटणं ही सगळ्यात महत्त्वाची आणि कठीण गोष्ट आहे. कारण गुरु आपल्याला भेटण्याआधी आपली 1000 वेळा परीक्षा घेतात आणि जसं आपलं कॅरेक्टर असेल, जसा आपला स्वभाव गुण असेल, त्या पद्धतीने आपली परीक्षा ही गुरु घेत असतात. वेगवेगळ्या पातळ्यांवरती ह्या परीक्षा होतात. जसं की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव प्रचंड इंटेलिजंट कॅटेगरीमध्ये असेल तर त्याची परीक्षा त्याच्या रिलेशन्समध्ये बघितली जाऊ शकते. त्या व्यक्तीला अशाच रिलेशनशिपमध्ये क्रायसिस आणि टेस्टना सामोरं जावं लागेल जिथे त्याच्यामध्ये प्रेमळ भाव निर्माण होईल, भक्ती, करुणा आणि श्रद्धा निर्माण होईल. वेरॅज एक्झॅक्टली अपोजिट एखादी व्यक्ती जर प्रचंड साधी असेल, भोळी आपण म्हणूया, तर अशा व्यक्तीला विवेकसुद्धा गुरु शिकवू शकतात. तुमच्या माझ्यासारखी लोक जी कधी कधी मोह आणि मायेमध्ये अडकलेली आहेत त्यांची तर सततच परीक्षा होत असते की आपल्याला निष्काम करण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी गुरु गाईड करत असतात. तसं बघायला गेलं तर गुरु हे एवढे प्रेमळ आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनीच आपल्याला मार्ग दाखवून ठेवलेला आहे. त्यांनी ज्या टीचिंग्स दिल्या आहेत, त्यांनी जे उपदेश केले हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचेच मार्ग आहेत. आपल्याला फक्त श्रद्धेने या मार्गावर चालायचं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर आपल्याला मात करायची इच्छा ठेवायची. गुरु आपल्याला नक्कीच अलगदपणे वर उचलून घेतील आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. हे असं अनेक वेळा भूतकाळामध्ये घडलंय. उदाहरणासाठी जे योगी कथामृत आहे त्यामध्ये परमहंस योगानंद असं म्हणतात की लहानपणापासूनच त्यांना हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची, गुरूंना भेटण्याची प्रचंड ओढ होती. त्यांनी बऱ्याच वेळेस घरातून पळून जाऊन हिमालयात जाण्याचा प्रयत्न देखील केला, पण तो असफल झाला. त्यांच्या भाग्याने, त्यांच्या योगाने त्यांना अशी लोक भेटायला मिळाली की जे आध्यात्मिक पातळीवर प्रचंड उच्च पदाला पोहोचलेली होती. एवढं असून सुद्धा, एवढ्या लोकांच्या सानिध्यात राहून सुद्धा त्यांना त्या गुरु हा कधी फील आला नाही. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा श्री युक्तेश्वर गिरी त्यांना भेटले आणि हे गुरु शिष्य एकमेकांचे झाले. कदाचित एवढा वेळ आयुष्याचा थांबणं हे परमहंस योगानंदांसाठी हीच त्यांची टेस्ट असावी. आज जशी गुरुपौर्णिमा आपण साजरी करतोय ही फार फार वर्षांपूर्वीची परंपरा आहे. आणि ती जर आपण भूतकाळात जाऊन कधी सुरुवात झाली असा जर प्रश्न केला तर आपल्याला आदी योगी आणि आदी गुरु यांची गोष्ट नक्कीच ऐकायला आवडेल. आदी योगी म्हणजे भगवान शंकर हिमालयामध्ये तपश्चर्या करत होते आणि त्यांना ध्यानात बघून अनेकांना असं वाटलं की त्यांच्या ध्यानातले अनुभव, त्यांच्याकडे असणारं ज्ञान आपल्याला मिळालं तर. म्हणून अनेक जण त्यांना बघायला गेली, भेटायला गेली, पण निराश होऊन तिथून निघून आली. कारण आदी योगी कोणाशी काहीच बोलू शकत नव्हते, कोणाला काही सांगत नव्हते. पण 7 असे साधक होते जे त्या ठिकाणी बसून राहिले आणि त्यांनी हट्टच धरला की आता आदी योगींनी आम्हाला काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे. पण त्यांच्याकडे आदी योगींनी बघितल्यावर असं लक्षात आलं की मी ह्यांना काय ज्ञान देऊ आणि कसं देऊ, कारण ह्यांच्यात तेवढी अजून पात्रता निर्माण झालेली नाहीये. मग ती पात्रता आणण्यासाठी आदी योगींनी त्यांना काही प्रिपरेशन करायला सांगितलं, काही साधना करायला सांगितली. दिवसेंदिवस या साधकांनी ती साधना केली. महिनोन्महिने, वर्षोनुवर्ष ही साधना आणि तपश्चर्या झाल्यानंतर तब्बल 84 वर्षांनी जेव्हा आदी योगींनी त्या साधकांकडे बघितलं तेव्हा त्या तेजाळलेल्या सर्व साधकांना बघून दुर्लक्ष करता येणं त्यांनाही शक्य नव्हतं. आणि अशा वेळेस त्यांनी जे ज्ञान या साधकांना दिलं शिष्य स्वरूपात, त्या शिष्यांना आज आपण सप्तऋषी म्हणून ओळखतो. हे सप्तऋषी पुढे पूर्ण विश्वात जाऊन ते ज्ञान पसरवू लागले. आजचा हाच तो दिवस आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी, ज्या वेळेस आदी योगी हे आदी गुरु झाले, भगवान शंकर हे गुरु झाले
आणि ज्यांनी हे ज्ञान सर्व शिष्यांपर्यंत पोहोचवलं. आपल्यासाठी ग्रँडमास्टर चिवाको त्सुई हे प्राणी किलिंगचे गुरु आहेत. जर आपल्याला आपल्या गुरूंना भेटायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांचं चिंतन आणि मनन करणं. गुरूंचं जे मूर्त स्वरूप आहे त्यावरही आपल्याला ध्यान करता येऊ शकतं. जसं की गुरु कसे दिसतात, गुरु काय कपडे परिधान करतात, गुरु भौतिक जीवनामध्ये कसे वावरतात, ह्या सगळ्या गोष्टींना बघून त्या गोष्टी आत्मसात करणं हे सुद्धा एक प्रकारे गुरूंशी एकरूप होण्यासारखं आहे. या पुढे जाऊन मी सांगेन की गुरूंचं जे अमूर्त गुण आहेत, फॉर्मलेस जे त्यांचे क्वालिटीज आहेत, त्या समजून घेणं आणि त्यांच्याशी जर आपण एकरूप झालो तर गुरूंशी एकरूप होणं, गुरूंना भेटणं हे खूप सोपं होऊ शकतं. जसं की काही गुरूंचे मंत्र असतात त्याचा आपण जप करू शकतो, काही गुरूंचं चरित्र असतं त्याचं आपण पठण पारायण करू शकतो, काही गुरूंनी काही साधना दिलेली असते ती आपण करू शकतो. तर त्याचप्रमाणे गुरूंचं जे आयुष्य आहे त्याच्यात त्यांनी जे गुण जोपासले ते गुण जर आपणही आपल्यात जोपासायला सुरुवात केली, मी म्हणेन आत्मसात करायला सुरुवात केली आणि त्यांचं प्रकटीकरण, एक्सप्रेशन जर आपल्यातून निघायला लागलं तर नक्कीच आपण आणि आपले गुरु एकरूप होऊ शकतो. जसं की ग्रँडमास्टर चिवाको त्सुई यांना आपण प्राणी किलिंगचं गुरु म्हणतो, कारण त्यांनी आपल्याला प्राणी किलिंग शिकवलं आहे आणि हिलिंग हा त्यांचा सगळ्यात आवडीचा भाग होता. त्याच पद्धतीने जर आपण देखील हिलिंग करायला लागलो तर हिलिंगचं जे आत्मसात करणं आणि प्रकटीकरण करणं आहे याने आपण मास्टरांशी एकरूप होऊ शकतो. मास्टरांचा दुसरा गुण जो त्यांना त्यांच्या टीनेजपासून सोबत होता तो म्हणजे ध्यान करणं. तसंच जर आपण सुद्धा ध्यान करायला लागलो तर आपण आपल्या गुरूंबरोबर एकरूप होऊ शकतो. तिसरा मास्टरांचा गुण म्हणजे स्टडी. त्यांनी कायम आपल्याला विवेक बुद्धी ठेवायला सांगितले, ज्याला त्यांनी सिंपल वर्ड्समध्ये म्हटले इंटेलिजंट इव्हॅल्युएशन. कुठलीही गोष्ट ब्लाइंडली रिजेक्ट करू नका आणि कुठलीही गोष्ट ब्लाइंडली ॲक्सेप्ट करू नका. ह्या जर 2 गुणांचा आपण अभ्यास अवलंब केला तर आपण कुठल्याही गोष्टीला स्टडी करू शकतो. आणि चौथा मास्टरांचा गुण जो आपल्याला माहिती आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी. प्राणी किलिंग हे त्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय घेतलं होतं आणि ते एकच ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी पूर्ण जगभरात भ्रमंती केली. त्याच पद्धतीने आपल्याही आयुष्यात एखादं ध्येय घेऊन ते पूर्ण करण्याच्या पाठी जेव्हा आपण ध्यास घेऊ, ते पूर्ण करण्याच्या पाठी आपण सतत प्रयत्न करत राहू, तेव्हा नक्कीच हा जो कन्सिस्टन्सीचा गुण आहे तो आपण आपल्यात आणू शकतो. मला असं वाटतं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जर हे 4 गुण आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मास्टर चिवाको त्सुई यांच्याबरोबर आपण एकरूपता अनुभवू शकू. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट. आत्मा नमस्ते.